life right in till you lose it all and don't give in. When in love like we're rolling, got you falling on my skin. Take your chance, this is it. Oh, nah, nah. नमस्कार मित्रांनो, मी तुमचं स्वागत करतो आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बऱ्याच दिवसांना आज आपण प्रवास करतोय मुंबई ते कोल्हापूर असा, आणि मुंबईतून आपण बाळूमामा ट्रॅव्हल्समधून प्रवास करतोय. तुम्ही बघतायच ही या बसमधून आपण प्रवास करणार आहे. तर हा व्हिडिओ का, तर आपण फक्त कोल्हापूरपर्यंत नाही तर आपण बँगलोरपर्यंत व्हिडिओ करणार आहे, कारण की आपण एका नवीन बसची डिलिव्हरी घ्यायला चाललेलो आहे. तर तुम्हाला ते लवकरच तो व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. तर आता आपली बस जी आहे ती इथून 8 वाजता निघते आणि बस वगैरे आपली इथे येऊन लागलेली आहे. अजून बोर्डिंग चालू झाली नाही आहे. तो अशी काय आहे बघा कॅबिन या बसची. तुम्ही पाहू शकता अशोक लेलँडची चेसिस आहे. अशोक लेलँडच्या चेसिसवर ही बस बिल्ड केलेली आहे आणि ही कॅबिन आहे. वर एक हॅच आहे व्हेंटिलेशनसाठी. इथे एक देवाचा फोटो आहे आपल्या, तिथे देखील एक मूर्ती आहे. आणि ही अशोक लेलँडची स्टेअरिंग, हा गिअर प्लस इन्स्ट्रुमेंटल क्लचर आहे. इथे बाकीचे सर्व कंट्रोल्स आहेत. गाडीच्या इंटिरियर लाईटचे वगैरे, बॅटरी कटआउटचे स्विच वगैरे आहेत. इथे एसीचे कंट्रोल आहेत. आणि आज आपल्यासोबत असणार आहेत आपले कॅप्टन ॲशफाक. आपल्याला एक्सपिरियन्स किती आहे ड्रायव्हिंगचा? मला 8 वर्षाचा. आणि ही नवीन चेसिस आहे आपली लेलँडची BS6ची. तर हिचा एक्सपिरियन्स कसा आहे ड्रायव्हिंगचा? गाडी चालवण्यासाठी खूप छान आहे. पहिल्या गाडीला कसं जरा कंटाळा येत होता, त्याचा हा नाही, हा कार सिस्टम टाईप आहे. त्यामुळे भरपूर कम्फर्टेबल वाटते गाडी चालवायला पण, आणि पिकअपला बी चांगले आहे बस. आणि बाळूमामा या ऑपरेटरसोबत तुम्ही किती वर्ष आहात काम करत? मी 8 वर्षापासून इथे बाळूमामामध्ये आहे. आणि दुसऱ्या कोणत्या रूटवर तुम्ही ड्राईव्ह केलं आहे? मी आधी सांगली लाईनला होतो. ओके. तर मी कोल्हापूर लाईनला आहे. 8 वर्ष झाले कोल्हापूरला आहे. असं काही आहे बघा गाडीचं इंटेरियर. टोटल 36 बसची कॅपॅसिटी आहे. 13.5 मीटरची बस आहे आपली. 2x1चं कॉन्फिगरेशन मिळेल तुम्हाला या बसमध्ये. इथे जो आहे तो डबलचा बेड आहे. डबल बेडवरती तुम्हाला हे आपल्याला उशी दिलेली आहे, प्लस बॅक सपोर्ट आहे, मोबाईल होल्डर आहे, चार्जिंग पॉर्ट आहे, प्लस 2 एसीचे वेंट आहेत, एक रीडिंग लॅम्प आहे, प्लस तिथे देखील एक एसी वेंट आहे. इथे तुम्हाला 2 बॉटल होल्डर आणि लगेजसाठी जागा भेटते. आणि प्लस इथे तुम्हाला ब्लँकेट देखील प्रोव्हाइड केलेले आहेत आणि ब्लँकेटची क्वालिटी देखील उत्तम आहे. कर्टन्स आहेत तुम्हाला प्रायव्हसीसाठी, त्या साईडला देखील कर्टन्स आहेत. प्लस तुम्हाला बेडशीट बघा एकदम क्लीन आहेत बेडशीट, व्हाईट कलरचे. राईट साईडला सिंगल पडता देखील सेम ॲम्युनिटीज आहेत तुम्हाला. बॅक सपोर्ट, पिलो, एसी वेंट, रीडिंग लॅम्प, एसी वेंट, प्लस इथे मोबाईल होल्डर, ब्लँकेट, असं काही आहे बघा इंटेरियर. प्लस तुम्हाला या बसमध्ये सेफ्टीच्या दृष्टिकोनातून इथे एक एमर्जन्सी एक्झिट आहे आणि इथे एक एमर्जन्सी एक्झिट आहे. प्लस तुम्ही पाहू शकत असाल तर फायर एक्स्टिंग्विशर देखील आहे. पण इंटेरियरला लाईटिंग देखील खूप सुंदर केली आहे बघा बसमध्ये. प्लस तुम्हाला इथे बर्थ नंबरची सिस्टम आहे तुम्हाला, आणि इथून तुम्ही गाडीच्या वर जाऊ शकता, म्हणजे तुम्ही तुमच्या सीटवर चढू शकता इथे आणि मस्त प्रवासाचा असा आनंद घेऊ शकता. गाडीचे इंटेरियरचे जे कलर कॉम्बिनेशन आहे ते खूप सुंदर केलं आहे. म्हणजे जर तुम्हाला असं डार्क इंटेरियर आवडत नसेल ना, तर तुम्हाला हे एकदम परफेक्ट आहे तुमच्यासाठी मॅच, जर तुम्हाला प्रवास करायचा असेल मुंबई ते कोल्हापूर. प्लस तिथे एक शेवटला विंडो हॅमर देखील दिलेला आहे. सो असं आहे बघा टोटल इंटेरियर. आणि ते तुम्हाला एक फ्रेशनर देखील दिलेला आहे, चांगला स्मेल यासाठी प्रवासादरम्यान. प्लस सेफ्टीच्या दृष्टिकोनातून एक तुम्हाला इथे CCTV देखील आहे.
मित्रांनो आणि सध्या मुंबईमध्ये आहे आपण. आता आपण दादरला पोचू. पुढे नाही आपण कारण की पॅसेंजर बोर्डिंग चालू आहे, त्यामुळे डिस्टर्बन्स नको म्हणून मी मागेच बसलो आहे. पुढे बघू आता कुठे आपल्याला वेळ भेटतो आहे, मग पुढचं दाखवतो मी. बोर्डिंग पॉईंट वगैरे सांगतो. मुंबईतून ही बस कुठून कुठून जाते, कशी काय आहे. सो बघू शकताय तुम्ही. आत्ता मी बसलेलो आहे माझ्या सीटवरती. सिंगल बर्थ आहे हा आणि बराच स्पेस आहे. वाईड देखील आहे ही सीट आणि लेंथला देखील माझी किती 5 फूट 2 इंच अशी हाईट आहे. सो मी कम्फर्टेबली बसू शकतो आणि इथून या विंडोमधून मी मुंबईचा व्ह्यू बघत बघत प्रवास करतो आहे बघा. जर तुम्ही देखील या गाडीतून बुक करत असाल सीट तर तुम्हाला देखील असा व्ह्यू एन्जॉय करायला भेटेल. असे कर्टन्स पूर्ण असे ओढून स्वतःच्या प्रायव्हसीसोबत आपण प्रवास करू शकता. आणि या बसमध्ये ही जी रनिंग लाईट लावलेली आहे ना विंडोला, त्यामुळे बसचा रात्रीचा बाहेरून जो लुक येतो ना तो आउटस्टँडिंग लुक आहे. आणि इथे थोडासा तुम्हाला हात ठेवायला देखील जागा दिली आहे. प्लस इथे हे बघा मोबाईल होल्डर. सो असं काही चालू आहे प्रवास मस्तपैकी. मित्रांनो आता 9:15 वाजले आहेत आणि आपण दादरमध्ये आलेलो आहोत. इथून आपण पॅसेंजर पिकअप केलेलं आहे. त्या साईडला डॉल्फिनचं ऑफिस आहे, त्याच्या अपोजिटलाच बस येऊन उभा राहते आणि तिथूनच तुम्ही इथून या बसमध्ये बोर्ड करू शकता. गाडी मित्रांनो बाहेरून एवढी सुंदर दिसते ना की माझा कॅमेरा जो आहे ना तो जस्टिफाय करू शकत नाही हा व्ह्यू. ग्रुप आ गया गाड़ी 2 मिनट में लाइट हो जाएगी. 9:30 वाजता आपण सायन चुनाभट्टी येथे आलेलो आहे पहा मित्रांनो. आणि इथे थोडं लगेज वगैरे बोर्डिंग होईल. पॅसेंजर बोर्ड झालेले आहेत आणि मग आपण जाऊ पुढे. बाकी तुम्ही बसेस बघू शकता. श्री गणेश पण आहेत, त्याच्या मागे राजरतनची वॉल्वो बस आहे आणि आता एक बस होती ती गेली. 10 वाजता बरोबर आपली बस मैत्री पार्क येथे आलेली आहे. डॉल्फिन पण आहे बघा इथे. सो हा देखील एक पिकअप पॉईंट आहे इथला. 10:30 वाजलेत मित्रांनो आणि आता आपण आहोत वाशीमध्ये. सो वाशीमध्ये इथून तुम्ही पिकअप करू शकता या बसमध्ये. आज तर खूप साऱ्या बसेस आहेत हायवेला. खूप सारे चेसिंग बघायला मिळणार आहे आपल्याला. 11:30 वाजलेले आहेत आणि आता आपण आहे कणबोलीला. शेवटचा बोर्डिंग पॉईंट आहे हा मुंबईमधला. आणि आत्ता गाडी आपली डायरेक्ट मेगा हायवे मुंबई पुणे एक्सप्रेसवेने कोल्हापूरला जाईल बघा. आणि लोणावळ्याच्या इथे बहुतेक आपला डिनर ब्रेक असणार आहे. सध्या गाडी फुल झालेली आहे आणि गाडी बघा एकदम मस्तच वाटते ह्या ग्रीन कलरमध्ये कॉम्बिनेशन. आणि फुल AC स्लीपर आहे आपली ही बस बरं का. तुम्हाला समजलं असेल आतापर्यंत. लेलँड आहे चेसिस आणि बॉडी जी आहे ती जयपूरवरून बांधून आणली बहुतेक असं काही सांगत होते अशफाक दादा. मॅनेजर होते पप्पू शेठ, ते जरा कॅमेरा द्यायला लाजत आहेत पण आज आपले मॅनेजर होते हे.
आम्ही मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आहे 12:15च्या आसपास वाजलेत आणि ट्रॅफिक बघू शकताय तुम्ही कसलं ट्रॅफिक लागलं आहे. काय म्हणताय अशफाक दादा ट्रॅफिकबद्दल? ट्राफिक तर रोजच आहे आणि आज काय कमी येत नाही. शेवटची चक्कर आहे तरी शेवटच्या चक्रीला पण ट्रॅफिक आहे ना. आज लास्ट चक्कर आहे तरी ट्राफिक भरपूर आहे. आज म्हणलं की आज ट्राफिक नसेल पण फुल ट्राफिक आहे. हां कंटाळा आला ट्राफिक. तुम्ही बघू शकता रेस काटा देखील तुम्ही बघू शकता 0 आणि 20 0-20 पण म्हणण्यापेक्षा 0 आणि 10च्या मध्येच. बाकीच्या पण सगळ्या गाड्या अडकलेल्या आहेत. इथे कोहिनूरची पण गाडी आहे. त्या साईडला पण तुम्ही पाहू शकता तिथे पूर्ण ट्रॅफिक आहे त्या पट्ट्याला. पवन आहे ओळखीचा. पवन दीड वाजलेत बरोबर आणि आता आपण डिनर ब्रेकसाठी थांबलो आहे बघा लोणावळ्याच्या खालीच. आणि हा वर एक्सप्रेसवे गेला आहे बघा मित्रांनो. लोणावळा फूड पार्क म्हणून नाव आहे हॉटेलचं. सो बऱ्याचशा गाड्यात इथे आणखीन एक गाडी आहे बघा सद्गुरू बाळू मामाची आणि ही आपली गाडी. तर आता जेवण घेऊयात आणि बघूया कसं काय आहे इथलं जेवणाची क्वालिटी वगैरे बघूयात आणि तुम्हाला रिव्ह्यू देऊयात. बहुतेक ही जी आहे ही बोरिवली शेड्यूल आहे, बोरिवली कोल्हापूर मित्रांनो. अशी काही सिटिंग आहे बघा या हॉटेलची. तुम्ही इथे बसून जेवू शकता. आपण स्टाफसोबतच जेवणार आहे. सध्या तरी एवढ्या बसेस आलेत बघा. शिवराज एक आली आत्ता. तर मित्रांनो आत्ताच स्टाफसोबत जेवण वगैरे झालेलं आहे. तर जेवणाची क्वालिटी मॉडरेट आहे आणि इथे एक प्रॉब्लेम आहे की वॉशरूम जे आहे ते फक्त लेडीजसाठीच आहेत, जेंट्सला वॉशरूम नाही आहे तिथे. तर आत्ता बहुतेक आपले सेकंड कॅप्टन बसतील चालवायला आणि आत्ता काय एकदम हायवे टू हायवेच आहे आपला प्रवास कोल्हापूरपर्यंत. आता काय ट्रॅफिक नाही काय नाही, चेसिंग वगैरे बरीच बघायला मिळेल. बाकी सांगायचं झालं बसबद्दल तर आपल्या बसचा रूट जो आहे तो मुंबई पुणे सातारा कराड कोल्हापूर असा आहे. आणि आज जे फेअर आहे आपल्या बसचं ऑनलाईन हे 600 रुपये स्लीपरचं फेअर आहे. हे डायनॅमिक आहे, वर खाली होत राहतं, सीझन वाईज असतं. आणि बुकिंग तुम्हाला करायची असेल तर तुम्हाला ऑनलाईन बुकिंग देखील आहे यांची अवेलेबल. तिथे मी वेबसाईट सांगेन ते दाखवेलच या इथे आपल्या. तिथून तुम्ही डायरेक्ट जाऊन बुकिंग करू शकता किंवा फोन नंबर देखील आहे ते मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तर कंटिन्यू करूया आपल्या प्रवासाला. मित्रांनो आता हॉटेलपासून हे जे आहेत आपले सेकंड कॅप्टन बसले ड्रायव्हिंगला. सर आपलं नाव? गंगाराम खोत. आणि तुम्हाला एक्सपिरियन्स किती आहे ड्रायव्हिंगचा? 25-30 वर्ष. आणि बाळूमामामध्ये तुम्ही आता म्हणजे पहिलीच ट्रिप आहे ना? या अगोदर तुम्ही कुठे ड्राईव्ह करायचा? अशोकाला, कोंडूसकरला पण. आणि मुंबई कोल्हापूर रूट सोडून कुठला रूट?
नाशिक औरंगाबाद वगैरे केलेलं नाशिक औरंगाबाद वगैरे पण. ओके. मग आता कुठपर्यंत चालवणार आहात? कोल्हापूरपर्यंत शेवटपर्यंत. तरी आपण सकाळी कधीपर्यंत पोचू अंदाज? 7पर्यंत. ओके. स्प्लेंडर घेतली, वॅगनर घ्यायची होती वॅगनर घेतली, बंगला बांधायचा होता बंगला बांधला. बंगल्याला खरं 1.5 लाखाचं गेट केलं. गाडी लावायला 40,000चा पत्रा मारून बाहेर रूम काढला. सगळं काही असेल तिथे. आता काही आपलं म्हणजे असं काय राहिलंय असं नाही. असं काही सगळं नाही. आता निवांत आपलं आता माझ्या ओळखीचा आहे बाबा घेऊन त्याला घेऊन जा माझ्या.
सुप्रभात मित्रांनो, गुड मॉर्निंग. आणि आत्ता 5:45 वाजलेत. आपण कराडमध्ये आलेलो आहोत. 5:10चा शेड्यूल टाईम होता, बट लेट होणार ऑब्वियस आहे, कारण की आपण घाटातच 1 तास आपला गेला होता ट्रॅफिकमध्ये. सो बऱ्याच दिवसांनी आलो, त्यामुळे ब्रिजचं तर काम बहुतेक झालेलं दिसतंय, थोडंफार राहिलं असेल. आणि रस्त्याचं काम देखील एवढं काही झालेलं नाही कराडपर्यंत साताऱ्यापासून. मध्ये बरंच काम बाकी आहे, कंटिन्यू रोड चांगला नाही आहे. आणि इथून आपल्याला अजून एक सव्वा तास लागेल कोल्हापूरला पोचायला. बाकी गाडी तर 80ला लॉक आहे, त्यामुळे स्पीड ठीकठाक मेंटेन केले कॅप्टन साहेबांनी आपल्या. साडेसहा वाजले आहेत मित्रांनो. आणि आता आपण पेटनाका इथे आलेलो आहोत. बघा, इथे देखील ड्रॉपिंग पॉईंट आहे बसचा. आणि आता आपण सरळ जाणार आहोत. डावीकडे सांगलीला जातो आणि उजवीकडे जातो मलकापूरला. तावडे हॉटेल आहे मित्रांनो.
7:10 झालेत आणि ते लगेज उतरवायचं चालू आहे आपलं. हा देखील डिबोर्डिंग पॉईंट आहे. आणि हे काय बघतोय मी, कमानच नाही आहे मित्रांनो. इथे कमान होती बहुतेक बघा. कमानीशिवाय राव कोल्हापूरमध्ये आल्यासारखं वाटत नाही बघा. लवकरच बहुतेक कमान देखील होणार आहे इथली. आणि लगेच झालं की आता आपण डायरेक्ट कोल्हापूर CBS ST स्टँडजवळ जाणार आहे. एक्झॅक्ट 7:30 वाजता आता आपण CBSला आलेलो आहे. तिथे आहे बघा कोल्हापूरचं CBSचं बस स्टँड आणि आपली बस इथे आहे. सर्व पॅसेंजर उतरत आहेत आता आणि इथून डायरेक्ट बस नंतर पार्किंगला जाईल बघा. एकदा मित्रांनो सकाळची झलक पाहून घ्या गाडीचा लुकची. ॲक्च्युली ना लुक जो आहे ना तो माझा कॅमेरा जस्टिफाय करू शकत नाही, तर गाडी काय दिसते माहीत आहे का. तर मित्रांनो आता आपली बस जी आहे ती CBSकडून अशी राऊंड मारून आलेली आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता उभी आहे का, तर हे जे आहे रॉयल प्लाझा यामध्ये सद्गुरू बाळूमामा यांचं ऑफिस आहे. तिथे तुम्ही जर कोल्हापूरमधून येत असाल कोणी तर तुम्ही तिथून बुकिंग करू शकता. हा बोर्ड तुम्ही पाहू शकता बघा, सद्गुरू बाळूमामा ट्रॅव्हलचा, आणि त्या तिथे ऑफिस आहे. तो हे काही ऑफिस आहे पहा मित्रांनो. इथे येऊन तुम्ही बुक करू शकता, प्लस कॉन्टॅक्ट नंबर देखील आहे. कॉल करून देखील तुम्ही एन्क्वायरी करू शकता कोणत्याही संबंधित. ओव्हरऑल प्रवासाचा अनुभव एकदम फर्स्ट क्लास होता आणि गाडी नवीन आहे. चेसिस पण कशी BS6 आहे, त्यामुळे गाडी चालायला वगैरे एकदम फर्स्ट क्लास आहे. आपल्याला प्रवासाला बघा जवळजवळ 10.5 तास लागलेत. थोडा आपण घाटात अडकलो नाही तर आपण ऑन टाईम होतो. 7च्या अगोदर आपण इथे असतो, 6:45पर्यंत नक्कीच असतो. आणखीन एक गोष्ट म्हणजे बुकिंगची वगैरे सगळी माहिती या बसबद्दल तुम्हाला खाली मिळेल डिस्क्रिप्शनमध्ये. व्हिडिओमध्ये देखील मी सांगितलेलं आहे. आणि या ऑपरेटरच्या सद्गुरू बाळूमामाच्या स्पेशली एक मुंबईतून 3 शेड्यूल आहेत टोटल. कोल्हापूरसाठी 2 आहेत आणि एक यांची बदलापूर मलकापूर आणि डिलाई रोड मलकापूर इथे देखील 2 गाड्या चालतात. म्हणजे टोटल ह्यांच्या 4 गाड्या करंटली रनिंग आहेत. 2 ज्या आहेत त्या कोल्हापूरसाठी आणि 2 ज्या आहेत त्या मलकापूरसाठी. आणि आत्ता ज्या लेटेस्ट नवीन 2 येणार आहेत त्या मिरज बँगलोर असा रूट असणार आहे. त्या तर पूर्ण AC स्लीपर आहे, विरा आहेत त्या. आणि आता आपण बाय बाय करूया बसला आणि आपल्या पुढच्या प्रवासाला सांगता करूया. तर भेटूया परत आणखीन एका नवीन प्रवासामध्ये. बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ बघायला भेटला तुम्हाला देखील आनंद झाला असेल. तर आता जाऊयात. कसा वाटला प्रवास तुम्हाला नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा. लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.